आणि यानंतर महायुतीच्या जागावाटपासंदर्भात अतिशय महत्त्वाची बातमी आहे। जागावाटपाची चर्चा महिना अखेरपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचं कळतंय। एनडीटीव्ही मराठीला सूत्रांकडून ही सगळी माहिती मिळतेय। महायुतीतील तिन्ही पक्ष आग्रही असलेल्या जागांचा तिढा वरिष्ठ पातळीवरती दिल्लीत अमित शहा यांच्याकडून सोडवला जाणार असल्याचं सूत्रांकडून सांगितलं जात आहे। महायुतीची जागावाटपाची चर्चा महिना अखेरपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आहेत आपल्यासोबत। सागर, जागावाटपासंदर्भात महायुतीची महिना अखेरपर्यंत चर्चा होऊ शकते आणि अखेर जागावाटपाचा तिढा देखील सुटण्याची शक्यता आहे। सूत्रांकडून सगळी माहिती कळते, नेमकं काय घडतंय महायुतीमध्ये? महायुतीमधील तीन प्रमुख नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही मुख्यमंत्री यांच्या जवळपास 3 बैठका झालेल्या आहेत। या बैठकीमध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे की प्रत्येकाला ज्या जागा हव्या आहेत त्याची चर्चा झालेली आहे। ज्या जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस भाजप यांची दोघांनी दावा केलाय त्या दोन्ही प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा झालेली आहे। दुसरीकडे मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी यांचे जो दावे आहेत तिथे जागांवर सुद्धा चर्चा झालेली आहे। आता तिन्ही ज्या मतदारसंघांवर तिन्ही पक्षांच्या वतीने दावे केलेले आहेत अशा काही जागांबाबत तिन्ही नेते एकत्रित बसणार आहेत पुढच्या काही दिवसांमध्ये। आणि तरी देखील याच्यावर तोडगा जर निघाला नाही तर केंद्रीय नेतृत्व करणारे भाजपाचे अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दिल्लीत एक बैठक होईल साधारणतः पुढच्या आठवड्यामध्ये असं सांगितलं जातं। आणि त्याच्यामध्ये याबाबतच्या ज्या जागा आहेत त्याच्यावर तोडगा काढून या महिना अखेरपर्यंत महायुतीच्या जागा वाटपाचे फॉर्म्युला स्पष्ट होईल असं सांगण्यात आलेलं आहे। सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या नेत्यांना या महिना अखेर आपल्या ज्या उमेदवारांची यादी जाहीर करायची आहे त्यांनी ती जाहीर करण्याची भूमिका सुद्धा घेतल्याचं समजतं। पण पितृपक्ष आहे यामुळे कदाचित या महिना ज्यावेळेस पितृपक्ष संपेल त्याच्यानंतरच पहिली महायुतीची यादी येईल असंही समजतंय। सागर, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।